दोन्ही परिवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी। ब वर्गामधून अजितदादा विजयी। 3 ठिकाणी झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे धाकधूक। हिंदीच्या मुद्द्यावरती शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट। हिंदी भाषेच्या संदर्भात भुसे राज ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगणार। पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावरती जाणकारांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय, तर जीआरमध्ये दुरुस्ती करण्याचं टाळून सरकार वेळकाढूपणा करतंय। ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांची टीका। तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। भाजप प्रवेशाची चर्चा असताना घोसाळकरांवरती ठाकरेंकडून जबाबदारी। आजपासून महाराष्ट्र राज्य सरकारच्या ई कॅबिनेटला सुरुवात। मंत्र्यांना आयपॅडचं वाटप। बैठकीच्या आधी अजेंडा बाहेर येऊ नये म्हणून ई कॅबिनेटचा तोडगा। नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। रामकुंड परिसरामधली लहान मोठी मंदिरं पाण्याखाली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, तर सोमेश्वर धबधब्याने धारण केलं रौद्र रूप। 12 दिवसांच्या संघर्षानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवरती सहमती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। इराणकडूनही युद्धबंदी जाहीर। इस्रायलच्या तेल अवीवसह जेरुसलेममध्ये पुन्हा एकदा स्फोट। हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरन वाजले। युद्धबंदी जाहीर होऊनही पुन्हा हल्ले झाल्याची शक्यता। भारताची तातडीची शस्त्रास्त्र खरेदी। 2000 कोटींचे 13 करार। दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये लष्करासाठी शस्त्र खरेदी।